गावचं राजकारण जसं काही गजकारण गावाला नाही गाव पण या गावाला नाही गाव पण रोज काय पण रोज काय पण रोज रोज काय पण। हो का सरपंच? हा बोल की राजा। तुम्ही आहे का नाही ऐका की हा चहा प्यायला चला माझ्या घरी। लगा राजा तुझी बायको घरी आहे का लगा चहा प्यायला लगा? माझी बायको नसली म्हणून काय झाली? लगा हो बायको तुझी लगा घरी दिसते राव साडे दे म्हणल्यावर। नाही राव सोडा, मग ही सोन्याच्या बायकोनी वळाय घातलंय ती आहे म्हणून तर होय चालू। मी म्हणतो तुझ्याच बायको साडे या। नाही नाही हा ऐका हा. चला माझ संग। अरे मला जायचंय मीटिंगला, मला आज काम आहे आज। मला कसा निघतो तिकडे लागा तू लगा? सरपंच मला माहित आहे मीटिंग कुठं आहे। कुठं आहे? ग्रामपंचायत मध्येच मीटिंग आहे। हाय की हा मग आपण दोघं संगत जायचं, तुमच्या पाठीशी मी आहे की। तू तिथं आलाय गाणं घालशील, मला आधी मोहरा जाऊ दे, तू मागणी आहे। थांबा गेल्या बारीने नारळ मी माझ्यामुळे फोडलाय। हो फोडला की मग आता मी तुम्हाला साथ देणार। हा हा मग चला माझ्या घरीच्या प्यायला। चालते चल। आता सरपंच बोल की राजा। दरवाजा सारखाच बंद राहतो माझा। तुझा लगा सारखा दरवाजा बंद आहे, कुठं रोज उघडा असतं मला सांग बरं तवा। अहो गंगे गेली निघून म्हणून कसं लक्ष्मीचं पावलं पाहिजेत, पण माझीच लक्ष्मी निघून गेली। तो मला इथं चहा पिया आणलाय का तुझं कीर्तन सांग आणलंय इथं मला? बर 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 हा आव सरपंच। वहिनी वहिनी काय भाऊजी कालवण बी करून द्याय ना, काय व्हाय ना, काय ताप आहे डोक्याला रोजच। हा का वहिनी? सुने माझा मित्र आहे। हा हा सुनेची तुम्ही बायको माझी वहिनी आहे। हा मग माझं कर्तव्य आहे ना तुम्हाला हाक मारायचं। बर सारखंच काय कशाला हाक मारली सांगा? ऐका की सरपंच आल्यात आपल्याकडे। मग काय करू मी? अहो भाऊजी आहे राव मी तुमचा। अहो सरपंचाला तुम्ही आणलंय पण मी काय करू आता त्याला? पण वगैरे राव चहा नाही बाया साखर नाही तर काय नाही घरात। 10 रुपयाची सुद्धा साखर नाही, आम्ही सकाळपासून चहा पिलो नाही अजून। राव चहाची किंमत हो का उधार कालवणाला आणली मटकी। काय राव? काय आता काय राव, चहाला साखर नाही घरात, आणून देताय का 200 रुपयाची? जा नाही तर द्या 200 रुपये, मी आणते सामान आणि या जरा वेळाने चहा प्यायला। असं करा 20 रुपये द्या। 10 रुपये नाही सांगते तर। सोन्याला सांगतो का नाही बघा। ऐका भाऊजी तुम्ही 200 रुपये द्या आणि जरा वेळ जरा जाऊन या गावात ना, तवर मी चहा करून ठेवते। मग आम्ही कशाला घरी आलो असतो 200 रुपयात चहा प्यायला? आपण चांगला चहा करते की दूध हे आणते जरा। जावा तुमची तुम्ही करा। लगा राजाला काय मला चहा प्यातो घरी आणले, हे तुझी किंमत सरपंच किंमत होईल लागा तो। ऐका ऐका सरपंच चहाच पाजणार, बासुंदीचा चहा पाजणार मी तुम्हाला, बासुंदीचा। चला सरपंच तुम्हाला इथं घरी चहा पाजणार, मला निघाला तिथं बासून चहा पाजायला। भैरवनाथ हॉटेल, हा भैरवनाथ हॉटेल चहा पाजणार बासुंदीचा। चला काय बाई रोजच ताप आहे। आप्पा बोल काय चाललंय मग? काय नाही खातोय पान। द्या की राव मला पण पान। आयला का सारखं लगा तुम्ही नको केलं गाड्या पानाला मला। खायला 2 रुपयाचं पान आणि त्यालाच नको झालं होय तुम्ही। अरे आणखी मग तू तुम्हाला 2 रुपयाचं नाही ती अहो तुम्हाला एकदाच 1000 रुपये देतो पानाला। लगा काय गं पेताडं तशीच आणि त्याच्यावरचा तू लका काय लका काय चाललंय बोलताय राव आप्पा? मी पेताड्याच्यावरचा आहे. मग काय त्याला का मी दारू पितो काय? अरे नाही पेत पण त्यांच्या नादाला लागतोयस ना तू, असं काय करतो अहो, लागा? त्यांचं कसं आहे त्यांच्यापाशी नाही गेलं ना हा तर बळच माझ्यापाशी येतात ते। चिटकूनच घ्यायची नाही, मी कसं त्याला हिसकाव तू असं करायचं? तू येडायला का तू? की तुम्हाला बघतात तुम्हाला ना ते मला दबकायचं म्हणजे मी लाद घालीन की जर माझ्या जवळ काय लाज घालताय? मग काय तर काय नाही काय नाही मग काय आप्पा बाकी काय चाललंय? काय ही चाललंय काय चालायचंय गावात काय नवीन जुनं? हे काय पेताड्यांनी नको केले ना गावाला। तुमच्या म्हातारीचा फॉर्म भरला का ते? 1500 रुपये हो भरला की भरला होय? भरला फॉर्म हा पण लगा ती ऑनलाईनच म्हणतात रे। मग काय कर खरं ती मग खरंच आहे ना? खरं पण काय माहिती जेव्हा मिळेल तेव्हाच की कोणास ठाऊक काय मिळतंय का काय होतंय काय असं तुमचं जायचं ते फॉर्मचं पैसे मग काय तर 1500 रुपये मिळायचं आणि 4000 रुपये घालवायचं। बनवा की आप्पा एक पान। आला का नुसतं पान तुला बनवून खायला येणार, मी बनवून द्यायचं मग तू खायचा होय? आपल्याला नाही दिसली माहिती राव, कधी खाल्लंय का मी पान बिन काय? लिहिला का तुमचं अवघड आहे गाड्या दर एकच का आईला ह्यो बी गेला का निघून लागा? कायला का दोस्त आज तरी म्हणलं काय जुगाड पाणी होईल 500चं जाऊ द्या। ए बायको रानू, ए रानू आला का? आला बाई करणीचा हिरा।
हा गाव दहावत जाऊन कुठं पिलोय का तरी का रुपया नाही जवळ म्हणून पिलो सुद्धा नाही मी. बरं झालं मी तुमचीच वाट बघत होते सकाळपासून कुठं बोंबलत हिंडत होता. कुठं बोंबलत फिरतो गावात गेलो होतो कोणाकडे म्हणलं 500 गावच्याला का बघावं म्हणलं होतं खर्चा. बरं थांबा आता मी ना काही पिशवी घ्या आणि बाजार घेऊन या. का बाजारात आणाय जायचंय पैसे बघतोय अगं. बरं ते राजा कशाला आलता सकाळ सकाळ ते पडलेल्या सरपंचाला घेऊन. तू कशाला घेऊन आलता सकाळ सकाळ चहा प्यायला घरात आहे का साखर. घालावली गाबरो गावात ते नाही एक नका ती आता सरपंच गाव बरं बोंबले सुनेच्या दारावर घरात बाजार नाही काय नाही म्हणून. मग आणून ठेवायला काय झालं मी नसतं माहिती दिला चहा करून. ऐकी कुणा कुणा का फायना पण हातापाया पडून 500 घेतो आणि बाजार आणतो. ही पिशवी आहे का नाही एवढी पिशवी नको ठेक्यानं बाजार आणतो तू फक्त दुपारपर्यंत दम काढ केला का. कुणा कोण घेण्यापेक्षा बोंबलत हिंडण्यापेक्षा काम केलं असतं तर कशाला आलं असतं कुणा कोण घ्यायची वेळ. करायचं की काम कामच बघणार आहे मी तर. रोज उठायचं की बोंबलत हिंडायचं उठायचं की बोंबलत हिंडायचं आणि भूक लागली की घरी यायचं. हाय का आर्थिकची भाकर. हाय बाजार घेऊन या आधी मग दी ती भाकर. म्हणजे बाजार आणावं लागेल कालवणाला काय हाय नाही बघायचं. सकाळ सकाळ की एक काम कर की 10 रुपये असले तर दे की काय करतो मध्ये त्या 10 वरला का खर्च 500 बाजार घेऊन यायचा 10 रुपये कुठं लागताय अजून. बरं कालवा करू नको तुझ्या घरात आणतो माझा मी बाजार तर घेऊन येऊ नका मग बघती जाता घरातच घेत नाही मी आता. अगं पिशवी राहू दे मी ठेकेदार तू नको बाजार घेऊन या आधी ठेक्यात आणणार बाजार तीच आणून दाखव आधी. बायकोला कुठला मी नवस केलता मी बाजार तर घेऊन येऊ नका मग बघतीच मी. सरपंच अख्खं गाव ताब्यात घ्यायचं आपलं अख्खं गाव. लगा आला का गाडी नवी लोक ही धन्याने गाडी गावी घेतली. थांबा 2 मिनिटात आपले नियोजन झालं. दानिया इकडे या. धन्याकडे पैसा कुठला आला. थांबा हो आता सकाळीच गाडी घेतली का. आम्ही विचारलं का तुला गाडी घेतली का म्हणून. तू गाडी घेतली आम्हाला समजलं म्हणून आलो. गाडीची पार्टी. अरे पण आता सकाळी घेतली पैसे नाहीत लगा एवढी मोठी गाडी घेतली आणि पार्टीला पैसे नाही म्हणतो अरे. हा पार्टी यावा लागते या. पैसे दे 200 रुपये दे लगेच. लगा 200 बघते पार्टीचं लगा राजा तुझ्या का नाही. असू द्या गरीब लायकीने बागलं. चला लगा तुला मानलं पाहिजे ना दानिया दोस्त आपला 1 नंबर. चला राजा तुला मानलं पाहिजे बरं का. हा मग बर का ना मला जायचंय मॅडम कडे. तुला कुठं सांगत नाही लय माझं महत्त्वाचं. काय काढले अरे का जरा बघ तू लोणचं फिंच काय होतं का रोज बायको उठता सुटता मारतीला का मला. ती तू कामच करतोय तसं तर. अरे नाही दारू फिरू सोडली दिसतो तुला मी पेलेला आता. दिसतोय बरं का सकाळ जर काय. नाही प्यायचीच नाही आता ठरवलंय आपण. चल मग येतो का तू. बघा परत धिंगाणा काय तसलं करू नको तुझ्यावर येतो मी. काय धिंगाणा घालतो का आता पेले वेगळे होते तर चुकून काय गोष्टी पण अजिबात आता तसला धिंगाणा फिंगाणा काय घालणार नाही मी काय नाही. नक्की का. अरे नक्की ठरवलंय बायको शपथ खाऊन आलो तू. चल दुकान तर इथंच दिसतंय बर का शिटोम. पेढ्या तर घेऊन जावा धनुनी लावले तर पेढा आणायला. पेढ्या तर घेऊन जावा गाडी हाय नवी म्हटली. चला पेढे तर आणू. बायको रोज सडाकती पण गप बसतो. ओला का गावात कोणी गाडी नवी आणली का. खरंच नवी जाताच आणलेली दिसते यार. नवीच आहे गाडीला का. चावी आहे गाडीला तर. चावी बे का हो तर बरं ऐक की काय करतोय. माझ्या डोक्यात लय भारी बनाड आयडिया या. पण तू काय गावात कुठं बोबाटा करायचं नाही काय ना. काय काय आहे तुझ्या. तुला काय करायचं तू गाडी फक्त माग बस. तू चल तर फक्त बघा नाही तर काहीतरी लिचड लावची ना माग तू. लिचण लावलं तुला का गाडी. नेहमीला का माझ्यावर का नाही डाऊटफुलच घे तुला का. तू बस नवीन माग गाडी. बस लवकर कोणीतरी यायची आधी. गाडी कसली का गाडी नुसती राईट आणायची आपल्याला. राईट आणायची आपल्याला असलीच गाडी घ्यायची बरं का. आपलीच म्हणायची आता. आपली जाई गाडी गपतो. काय राव पान दिलंय ठसका कसला लागला मला असलं पान. तुला द्या ती द्या आणि पुन्हा ठसका तुला म्हणत होतो का नाही पान दुसरं द्या. तुला मी म्हणतो होतो का जाऊ नाही दे मग येऊ कमी. वली सुपारी खाऊ नको तुला पान. आप्पा येतोय. शिण्यात गाड्या ही. आप्पा नमस्कार. बरं झाला आला ती. चांगला बसला का पाहणं तिथं. इथं आलाय कशाला आला उगाच आणि या पेताडाला घेऊन आला. आता ते मला जा पुढच्या प्यायला लई शहाणा त्यो. कोणाला ते सगळं? त्याच्यावरचा शहाणा तुम्ही. काय राव नाही नाही आपण सरपंच कशाचा सरपंच आहे का. सरपंच असल्या असा वागतोय
काय वाक 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 हाताय झालंय. आपा हे जा तिकडे वळून वाद घालीन. थांबा की राव. आप्पा थांबा की राव. नका लय का पाहणं नाही नाही राजा बाबा बोलतो काय ते बघा आधी काय करत काय म्हणते राजा आप्पा हा. राव मी तुम्हाला इतकं मानतो का नाही आख्या गावात मी आप्पा 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 आणि तुम्ही राव मारताय का पण कुशाल मला मासा मारताय सापा सापा पेल्यावरच फक्त तू मानतोय न पेल्यावर ऐका मानतोय की का? आप्पा आप्पा आई शपथ तुम्ही राव माझ्या काळजातलं माणूस आहे चतरी पाजा राव काय नाही तू चालायला लाग चालायला. आपा गंगी नाही त्या अख्ख्या गावाने मला वाळत टाकलं तुम्ही तरी टाकू नका बर चल चहा पाचतो तुला चल. आपा, जिंदाबाद अरे चला काय बघितलं माझं चला आप्पा म्हणले मोकळा राजा पाचतो तुला. अयो लगा गाडी कोण नेली अयो त्यानंतर पेढा नाही लावता अजून गाडी तर त्यांनी घरी पुसली नाही कुणाच तवरच गाडी कोण नेली लगा ड्रोन गाडीच्या मागे फिरत होता का कुठे इकडे तिकडे बघतो ड्रोन दिसत नाही गावातलीच कुठे गाडी हाणली असेल थांबा आता मी जाऊन टमटम त्या अध्यक्ष मिळवून सांगतो गावात चोर सुटले तर माझी गाडी नेली ती धनीची अयो गाडी कस काय एकच नंबर आहे का नाही आपले ऐक की गावातला जो एखादा टाकायचा ना म्हातारा टाकू दे आप्पा हा अरे दिदे दरवाजा तो उघडाच आहे. दिदे अय दिदे कोण आहे? अगं बाय सोना अचानक. अगं कॉलेजला 2 दिवस सुट्टी होती म्हणून आली तुझ्याकडे. फोन नाही काय नाही अचानकच आलीस. अगं हे बसलं की बंद होऊन बॅटरी उतरली ह्याची सगळी. बरं ती जाऊ दी गावात नाही येताना कोण काय बोललं नाही ना रस्त्याने. कशाला कोण बोलताय दाजीचा एवढा दबदबा आहे की. हा घ्या दाजीचा दबदबा दाजी असतो का सुधीत दबदब्याला. अगं तूच सांगत होती की फोनवरती. काय सांगू बाई आता कुणापाशी रडू मी चुकली तुम्हाला सांगायला नाही सांगू शकली कसं दुःख सांगायचं हा. बर तुझं सांग तू बरी आहे का. हा बरी आहे बाई आता काय सांगायचं बरीच म्हणायचं काय. गेल्यात सकाळी एका सकाळी बाजार आणायला अजून येतात घरी. बर जाऊ दे मोबाईल चार्जिंग लावू दे मम्मीला आणि पप्पाला फोन लावायचा. बरं आहे ती का सगळी बरी घरची. सगळी बरी आहे ती. तो पण आहे ना बरी. हा चल आहे. गाडी तर गेली ओ अध्यक्ष मॅडम तुमच्याकडे झालं? निघालो होतो काय झालं. काय झालं म्हणजे काय व्हायचं काय राहिलंय राव माझी सगळी गाडी धण्याची नेली मी आणलेली गाडी कुण्या गावातली नेली काय माहिती. धण्याची गाडी तू कशाला घेऊन फिरत हा, होता. नवी गाडी आहे ती मला पेढा आणायचा मग पेढा आणायला गेलो गाडी लावली शिटू आमच्या बाहेर आणि ती गाडीच नेली राव कुण्या गावातलेली. वैताग झाला का नाही आता तुझ्या बी डोक्याला आणि माझ्या बी डोक्याला. माझ्या डोक्याला म्हणजे माझा एवढा बीपी वाढलाय काय सांगायचं तुम्हाला. पण तू गाडी अशी- धावायला पाहिजे. तू अशी कशी गाडी ठेवली ती चावी बिव घेऊन जायचं कळलं नाही का. अहो मॅडम मी काय पेढा जायला गेलतो दुसरं काय नव्हतं करायला गेलो काय राव मॅडम असं असतं राव गावात जर गाडी जायला लागलं कसं व्हायचं. गाडी जाण्याची होती माझी नव्हती. ए बंडा रडू काय नको का जाऊ दे मरू दे असेल गाडी गावातल्याने नेली असेल कुणीतरी. चला आपण दोघ जण मिळून जाऊ तिथं आणि तिथं चावडीवर बोलवते सगळ्यांना सरपंचाला ह्याला बघू आपण गाडी कुठे गेली. रडू तेवढं नको बाबा. मॅडम गाडी जर नाही गावली तर मी पोलीस स्टेशनला फोन तर करीनच तक्रार दिलेच पण तुमच्या दारात मी उपोषण करायला बसील. अरे बंडा कशाला तक्रार बिक्रार गावात आधी बघू गावातल्याने जर कोणी चेष्टा केली असली तुझी तर. बर चला. हा चल चल. पिली आणि मला एकट्याला बसून गेलो पैसे दिले तर काहीच दिलं नाही. आपा लय मोठमोठ्याला मारतो गप्पा आणि आता गेलाय मला मारून सापा सापा. मला भेट म्हणाव तुला धावतो कस काय ती त्या पव्याला बी सांगतो कस काय ती आणि सरपंच एवढा उसवास ठेवून राहू सरपंचाने मला धोका द्यावा वय. तू गावर सरपंच मला सांगतो तुला कस काय मला राजा म्हणतात राजा नाही या तिघाचा वाजवला मी बाजा तर तिथनं पुढं स्वतःला शेण समजता काय. ह्या राजाच्या कोणी नादी लागायचं नाही. माझा मित्र असतं का नाही सुने हित मग त्यांनी सगळं पैसे भरलं असतं. मारलं त्या हॉटेलवाल्याने मला अवघडच झालं. सांगतो यांना कस काय ते एकाला आप्पा हा. पेतड्याला चहा पाजायची काय गरज होती का जाऊन दिला का ते गावातले तिला का कशाची गावातली असू दे. आणि त्या सरपंचाला कशाला पाजायचं त्यानं का पाजलाय का आपल्याला चहा. अरे लका तो आज नाही पाजला उद्या पाजेल परवा पाजेल जाऊ दे असू दे. तुमच्याकडे लय पैसे झाले असले तर आम्हाला पण 10-5 द्या. हो आलो का गाडीवर दिलो का आलो का नवी गाडी आहे काय भानगड. कुणाची आणली गाडी नवी कुणी कागदातली अरे हो कागदातलीच आहे पण नवीच आहे का लका सासऱ्याने गाडी दिली सकाळी मला. आलो का
सकाळीच सासरा म्हणला या आणि गाडी घेऊन जावा जावा नवी नवीच मग काय जुनी दिसते का हायला नवीच गाडी आणली मग तुला फिरवाय दिली वय सासऱ्याने हो म्हणला तुम्ही बायको माझी पोरगी आहे का नाही हा लय सुखा तुम्ही नांदवताय तुम्ही तिला गाडी फिरायला घेऊन जावा म्हणून गाडी केली मला अल्ला का चांगली गाडी आहे मग मस्त गाडी आहे बरं आहे की आपा हा बोला की एक विषय असा झाला या हा हा सकाळी गाडी आणायला जायच्या आधी बायकोनं मला 500 रुपये बाजारासाठी हाणलं राव हाणलं हो तर हायला बायकोला आपा हा असं अचानकच खुश करणार होती तिला बर अशी फुलागत तशी फुलली पाहिजे होती असं करणार तू बर पण अडचण ही पडली या की बाजार तर न्यायचा या हा तर काय करा माहिती का तुम्ही आजची रात हा. गाडी तुमच्यापाशी ठेवा आणि मला पैसे लागायचे ते पैसे तुम्ही द्या नको 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 बाबा तसलं कोणाची आणायचा तू आणि आमच्या बोकांडी बसायची नको बाबा लोक कुणाची गाड्या सांग की लागा नाही, नाही. गाडी वाटत आणली बारामती अरे हो बाबा कवाच नाही त्याच्या पैसे असली गाडी ना आज आहे गाडी सासऱ्याने दिली राव माझ्या समोर गाडी घेतली नाही बाबा हा सुन्याचं सासरा पण श्रीमंत आहे बर का लय दिली पण असेल हा पण त्याला इचरा तुला फिरवाय दिली का तुलाच दिली हा खरं ही मेन पॉइंट आहे गाडी तुलाच दिली का फिरवाय दिली अरे गाडी मला दिली रोख कॅश पैसे मोजे सासऱ्यानं तिथं आलं का शोरूमला बर हुंड्यात दिली काय आ? हुंड्यात मग पैसे मागे शिल्लक राहिले होते सावकाराला तुम्हाला माहित नाही सावकार हुंडा ठरवला होता बर मग त्याची राहिलेली गाडी आता दिली मला हुंड्यातली राहिलेली हुंड्यातली हो पुन्हा त्या सासऱ्याने म्हणून यांना गाडी दिली आमकं तमकं. पैस वाज नसेल का हा. नाही उद्या सकाळ 10 वाजता मी हायशी गाडी न्यायला माघारी तुमच्या दारात नाही येणार नाही 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 डायरेक्ट यावरच करून हा टाका. व्यवहार करा यावरच कर सुन्या व्यवहारच हा काय येडा झाला काय तू गप्पा खाचेल कान पडत हास तू बघ त्यांना कळून देऊ नको तुझं तोंड बंद कर बरं आहे का की हा बोला की म्हणजे इकडच घ्यायचं म्हणता का हा इकत द्या आयला पण बरं जाऊ द्या द्या पैसे आपण किती द्यायचं काय का नुसतं द्या आहे का की? हा. अच्छा द्यायचं नाही ना काय नाही ना आपण आधी तसं ही करू ना आता मला तुरती गरज 80,000ची आहे बर तेवढं द्या आणि गाडी तुम्हाला राहू द्या 80,000 हो आला का काय येडा आहे काय आला का पैसे आहेत ती काय काय चित्तू काय तू आहे? आणि मग गाडी नवीन आहे माझी अरे आहे विकत की घ्यायला चाललंय ना हो मी तर नवी नवी गाडी ऐका की मी म्हणतो ठेवा ना पैसे द्या 80 फायनल करून टाकू म्हणून परत काय रुपये भेटणार नाही पुन्हा रुपया येणार नाही हा? 80. एवढंच 80,000 80च का हा बरं चालतं ठीक आहे हा चला द्या पडतोच नाही ए सगळं रोख ए, देताय कसं करता नाही नाही मग तुला फोन पिऊन सोडतो की 40,000 लोकांपासून फोन पे आहे. बरं, सोडा सोडा गाण्याचे अकाउंट आपा कोड काय आहे जा? 5 5 5 4 पाच, पाच? हा ए सोडा लवकर घाई झाली मला लय गण्याच्या जेव्हा सुन्या सोडू ना हा गणेशच्या जेव्हा 40,000 सोडा आणि 40,000 रोख आहे का? रोख दे तू रोख मग आपण बोलतोय म्हणले हाय तर पैसे तिला का पकडतो आहे का शेव नंबर? नंबर मग हा बाहेरला काय पाठव तिच्या गाडी काय होतं काळीच फुगल्या होत गाडी द्यायची म्हणजे असं आपण नका आम्हाला बी पैसे ए, द्यायचे आलं का हो सुन्या हो, 40. हा आलं की आलं 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 का? 40 आलं पाठव. आलं आलं ती 40,000 ए हो रे बाबा बघा अजून आलं आलं हा परत आपल्याकडे काय नाही होय हा पुन्हा आणि म्हणताल कॅश दे की मग. आपण 40 कॅश आहेत काय आहे ते मग का तुला माहिती आहे का आपल्याकडे पैसा असतो आपण बी काय खूप ठेवलंय काय आपण का ना काढलं का लोकांना ए हात लावू जाऊ नको रे हा हे बघ ए दे माझं नियोजन करशील ना संध्याकाळी तो संध्याकाळी फक्त माझी म्हाताऱ्याला सोड आणि माझ्याकडे ये संध्याकाळी जेवणाचं सगळं नियोजन करतो तुझं सासरीची गाडी आहे ना मग कोणाची काय लोकांची वैतावा दे मी असं देतो ते मोजून घ्या रे पैसे पुन्हा आणि बोलू देणार नाही मोजलं की पैसे गाड्या तू साईडला सुन्याच्या हातात देऊन दे सुन्याचे पैसे आहेत बाबा बरं असू दे का ना नीट ठेव पैसे आपलं पैसे नीट ठेवा ए परवेन मोपले जाय कर आव आता शेंगदाण्याचं आता पोत काय विषय तेलाचे 5-6 डबे देहगानाच करतो घरात किराणा सगळा भरून ए टाकतो. परवेन मग नेऊ का गाडी मी नाही 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 पैसे रोख दिल्यात का गाडी नेऊ का इतकं क्रांत घेत ना नाही नाही ए घे रे गाडी ए पोरा चला चला घे गाडी नाही 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 सर बाजूला चालतंय हो बाजूला आपा हा घे बसा. आहे कर गाडी चांगली अहो, नवीच आहे काटा पेर अहो, रात्री सकाळी सुट्टी देईल आपा बसा. बरी वाटते गाड्या राजाने डोक्याची लय मंडई केली या बरं झाला ती गेला डोक्याचा त्रास गेला अय सरपंच कुठं फिरताय गावाकडलं आहे का लक्ष तुमचं चाललो तिकडे घरी पण काय बोलाय काय
विचारा बरं बंडाला. काय झालं? अहो ते आपल्या गावातल्या जणींनी गाडी आणली होती सरपंच. मग ते गाडी आणली होती मला जा पेढा आणाय. आता पेढा आणायचा म्हणलं आलो. गाडी शुटमच्या बाहेर लावली तर पेढ घेऊन येतो गाडीच गायब झाली. तुझी माझी नाही धनाने घेतलेली गाडी मी पेढा आणाय. लगा कुठं चोरांच्या गाड्या कुठं चोर होते तर तो लागला सांगायला. हा काय बोलते सरपंच असं? काय बोलते म्हणजे? अहो सरपंच ऐकून तरी घ्या किती काय सांगतोय ते अहो आधी. मॅडम ह्यांचीच घ्या काय ह्यांचे जर टपूर असतील हे चोरा करून गाडी ऐकल्यास आणि पुढे आपल्या पैसे आले असतील ही काय शेणे देऊ दावे. अहो एवढा कळवळीने सांगतोय म्हणल्यावर ऐकून घ्या तरी. त्याचं खरंच असेल की गाडी नेली म्हणल्यावर. तुमचं काय म्हणणं आहे? अहो हो का गावात कुणी गाडी नेली मला तर वाटतंय चेष्टाच केली असेल बंडाची कुणीतरी. पण बघू आपण गावातली सगळी जमा करू तिथं आणि गाडी कुणी नेली नवीच गाडी आहे परत त्यांनी बिचारीने काय करायचं सांगा बरं. मला संशय तो 2 माणसावर राजावर सोन्यावर बघा 100%. अहो नाही व चोरी कशी करते 10 रुपयाच्या चोरी नाहीत करणार ते. अहो तुम्ही बघा सरपंच शब्द देणार हो तुम्हीच परत म्हणता सरपंच तुम्ही बोलल्याच खरं झाला. हो का बंडाचाच मित्र आहे ती दोघ जण चेष्टा केली असेल मग बंडाची त्यांनी. बघू आपण चालतंय ना काय करू आपण. हाय मॅडम आहे मी आहे गावातली बोलून माणसं काढू गाडी तू तुझी गाडी घेऊन. हा चालते चालतं येऊ मग. गाण्या तू जेवला का पोटभर पण? हो एकदम ओके. मी पोटभर जेवलो पण तो टपरून पिऊन आलाय. अरे मी पिऊ दे पण कसं झालं पैसेच काम ओके झालं का नाही आपलं तू सांग. हो पैसे झाले की कुठलं पैसे पण ते पैसे दे. कुठलं पैसे दे का नाही तुला सांगतोय मी. अरे पैसे नाही तर माझ्याकडे कुठलं देतो. मला कापड काढायला मी तर तुला उचलीन मग आपटीन खाली. तुला आता सांगतोय पैसे दे माझं. अरे कुठलं तुझं पैसे काय काय तुझं कळ ना मला तर. अरे लागा मग दिलेलं पैसे लागा आपण माझ्या हातात दिले का तू पैसे? आणि मग काय खाल्लं तू? नाही नाही माझ्याकडे नाही दिले बघ. गाण्या तुला नीट सांगतोय पैसे दे बर का. तू नसक्या तुला नाही नव्हता भाऊ राजा भावाचा बर परवडला. खरंच पैसे नाही माझ्याकडे तर. तुला नीट सांगतोय बर का पैसे दे माझं. लाका खरं नाही तर भाऊ दाखवून बघतो कसं. बघ आणि तसं बघू नका तुला सांगतोय अजून पैसे दे माझं मला. नीट तू उभा राहा पडशील खाली. तू पैसे दे माझं नाही तर आयुष्य पण तुला सांगतोय मी. हो नाही माझ्या मी बायको नाव सांगे ना तुझं. कुठं? तू पैसे दे माझं. पैसे दे पैसे नाहीत माझ्याकडे येड्यावर करू नको अजून सांग. गाण्याला का पैसे दे गेला का? नाही लागा पैसे माझ्याकडे. कशाचं पैसे पण का गाडीला का दिलेला का पुढला का तू पैसे नाही मग तुला का कसला दुसता असला तू पैसे दे माझ्याला का. नाही तर बघ तू सोबत खिशात बघ माझ्या नाही आयुष्य पण दगड आहे का रे आईला. गाण्या पैसे दे बर का. नाही तर पैसे नाहीत खरं नाहीत पैसे. तुझं किस दाखव खाल्लं माझं फुगला बेडकावानी पैसे दे बघ. पैसे दे. कुठे पैसे नासक्या पैसे कुठे ठेवले बघ मागच्या खिशात पैसे ठेवले. पैसे मला कसल्या अर्धा फिरत काय नसतं. तू बघ मी टोपी घालतोय म्हणून तू मला टोपी घालू का तुला सांगतोय. पैसे दे. थांब 2 मिनिटं दोघात वाटणी करून घ्यायची. तू बरोबर वाटणी तू पैसे जमतच नाही तसं. नासक्या तुला निहाल नव्हता पाहिजे होता असला कडू आणि वागचील वाटलं नव्हतं मला. तू आला परत घावच. 1000 रुपये धर तुला. 1000 असते तू गाडी हे धर तुला 1000 पैसे माझं ढापाढापी म्या केली. गाव माझ्या गाव येईल उद्याच्याला हे नासकन केला. तू पळ तिकडे नालायक कर. अजिबात तुझी माझी दुसरी संपली. सरपंच आपल्याला म्हणतो तू गाडी घेऊ नका. त्या सोन्याच्या ह्यांच्या पेताड्याच्या नादी लागून तरी आपण घेतली गाडी पैसे दिलेत लगे त्यांना. होय आप्पा का थोडं पैसे दिले नाहीत. ती कुत्री वाळल्या का ती उळत होती का 2 जण म्हणून मी लय पैसे दिलेत त्यांना. पैसे दिले तर आपण पैसे दिले तर किती रा. अहो अख्खं दारूचं दुकान विकत घेतील एवढं सरपंच पैसे दिले त्या म्हाताऱ्याने. एवढे पैसे जात तर मला द्यायचं होतं पैसे त्यांनी. मग नका म्हणले तरी दिले ते आपण आपल्याला काय कळत नाही. आपण येडच दिसतं या. पण आम्हाला माझी गाडी द्या राव बाप्पा. पैसे द्या गाडी देऊन टाकतो. मला काय करायचं गाडीला. अहो मॅडम ह्यांचं चाललंय पैशाचं. आधी गाडी द्या हुडकून राव. पैसे काय लावले ह्यांनी. ओ आप्पा मात्र विश्वासच बसा नाही तुम्ही गाडी घेतली. अहो चोरीची गाडी घेणं कायद्यानं गुन्हा असतो तुम्हाला एवढं कळत नाही का. शाण्या सुरत्या माणसात त्या दारुड्यांपासून गाडी विकत घेतली वय. ह्याची कसं बिचारायची हालत झाली बघा. ह्याच्या मित्राची गाडी होती ह्याची होती का. राजा भाऊ कस काय केलं पैशाचं कांड. 1 नंबर काम झालं पैशाचं 1 नंबर. अरे पण ती गोळ्या का नासका तो 1000 घेऊन गेला का ह्याच्यातनं. तो सापडला का नाही हाता घालूनच काढतो त्याला.
बायकोला ना बायकोला तर जाऊ तूवर सकाळला का पिशवी अशी तोंड फेकून मारली पट्ट्याच्या काय तुला सांगू बाजारासाठी. तो काय कर माहितीये का आता हा 5,000चा बाजार भर आणि टमटमने गावाला दिसून दे गावाला. घरी जातो पहिला हा. आणि बायकोला आंघोळीच घालतो पैसा नुसतं सुट्ट पैसा घेऊन जातो आईचे तारा. आणि मला काय म्हणायचं हा पैसा थोडं शिल्लक ठेवा कर सगळं खर्चू नको. नाही हा दिवाळी आपली 8 दिवस तर अशीच चालली पाहिजे. हा. सरपंच हो का कशी नाक डुलल्या ग डुलत्यात. आज वाटतं गावची कथ घेते ती. राजभाऊ नुसता पाव खाल्लाय वडा तसाच राहिलाय नशीब गावाचा माल अजिबात सोचणार नाही. हा. गाव यायच्या आधी निघायचं का? अर्थ आले. गावाने इतकं ताणलं की पळून आहे गेलं दमलो. गावलं असतं तर लय हाणलं असतं. पळून तर दारू उतरली सगळी. अयो नका मग अजून घ्यावं लागते काय. घ्यावीच लागेल बाबा. आता उतरली म्हणल्यावर सुट्टी द्यावी लागेल का? भूक बी लागली. हा मग अशी जीवलो तो टपरून घेतलेलं मटण खाल्लं त्याला माप नव्हतं. मग संध्याकाळी आहे का नाही काय नियोजन मटणाचं. हाय की सुन्याला गाठावं लागेल मला आता. सुन्याकडे पैसे आहेत. हा सुन्याकडे नाही पैसे आहेत. नदीतली वाळू कधी संपली का? तशीच त्याच्याकडचं पैसे अजून संपलं नाहीत. मग आहेत का संपलेत पैसे. लय पैसे आहेत अजून लय एवढं बंडल आहेत त्याच्याकडं. मी बघतोय बर का बराच वेळ झालं राजा भाऊला ते 2 जण गोंजारते धरून गेला. राजा भाऊला सांगितलं होतं दडून बस म्हणून. आता टेन्शन आलं का नाही मला सुद्धा. गाव जर राजा भाऊला धरले अवघड झाला विषय लागा. पण सुनेला धरायचं कोणाचे टॅप नाही. आताशी गावला होय. पैसे घेऊन गेलेत उठ नाही बाबा चाल उठ. सुनेल दाखव. उठ चल दाखव त्याला. चोर पावलाने गेलं पाहिजे. गावलं नाला काय आमचं असताना नासके बी तेवढंच आहे. हा पट्ट्या कसा आहे वाघ आहे गावात. हा वाघ गाड्या लोकांना चुरतोय नाही आणि मला म्हणतोय वाघ आहे मी. माझ्याच गावतोय माग लागलेला असता हात धुंड राव कावा ना कावा. ती बंड्या रडतोय की गाडीसाठी. का बायको रुसून गेली काय त्याची. बायको रुसून नाही गेली गाडी तो इकली तरी नेऊन. काय समज आपल्या गावात दारू काय पेताय नामका काढताना फराना करताय. हा सासऱ्यानं सदर दिलाय बायको तुडवल सदर सोडा माझा. ते आजी त्याची गाडी आणून ते कुठे ते. कसली गाडी म्हणजे आपल्याला आठवत. मॅडम तुम्ही सांगा कसली गाडी आहे ती. चला सरपंच तिकडे चला राजाला धरून थोडा. आप्पा त्याला 12च्या नादात तुमचा जीव बिव जाईल राव. याला कळू नाही का मग. दमाने मारा की. पास करे की राव मी काय केलंय. आई ग पैसे आहेत रे आमचं. आप्पा थांबा मेन चोर आला. गाड्या तुरती लोकांच्या काय जेवताय. आट्या घेऊन जाईल बर का तुम्हाला. रात्रीत काहीतरी होईल मग त्रास घेऊ नका. आम्हाला जाता की सरपंच बस करा मारायचं. आधीची दारू पिऊन मारायला झाले तीन कशाला मारताय ह्यांना. लोकांचं गाडी कोणी निवेदन केलं ना तुम्हाला वाटलं मॅडम. तुमचं ह्यांना ती बंड्या त्यांचाच मित्र आहे त्याची गाडी इकली नेऊन. काय समज आहे भांड्याचा फेंड्याचा कोणाचा समाधान का ना आपल्याला सांगतोय. आपा पैसा तुम्ही दिला का नाही. हो मी दिला पण त्याची बायको नाही बायको माघारीच तो मारताल त्याला. तुम्ही बस करा आता. ते पैसे घेऊन गेलाय. तुम्हाला मी सांगतो आपण दोघं बरं का. हा ह्यांनी गाडी दिली की नाही तुम्हाला. बर ती तुमचे पैसे देतली त्यांची गाडी देऊन टाका. काय ते फोरड माहित आहे तुम्हाला. देऊन टाक पैसे देऊ द्या की. सरपंच काय करा माहितीये का तुम्ही काय करा उचल द्या ₹1,00,000 आपण पैसे देऊन टाकू. त्याचं काय तवड तुम्ही
चांगला आपण लावला चुना तसं मला बी चुना म्हणजे भागलं माझं तुला वाटतं मला नाही ऐक की काय करतो सकाळ पैसे देतो आपा जाणून आपा सकाळ सकाळ तुम्हाला पैसे देतो राव जाऊ दे राव मला आता घरी जायचं नाही दिले हो. देणार नाही दे दोघा सरपंच टाकलाची शपथ दिला पैसा शपथ खा आणि थांबा माझं ऐका तुम्हाला पैसे पाहिजेत ना सकाळी 9 वाजेपर्यंत पैसे देतो 9 वाजेपर्यंत हा 9 वाजेपर्यंत नक्की देणार ना 100% हो देतो राजा भाऊ चल काय करू सरपंचाचा बोटच चोरू